नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला चिकनची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी चिकन घेतले बघा, 150 ग्रॅम चिकन आहे। तुम्ही किती पण घेतलं तर चालेल। सॉफ्ट वाला आहे, ह्याच्यामध्ये हाडे वगैरे काय नसावेत। एक गड्डी लसूण आहे, अर्धा इंच आलं आहे आणि 3 हिरव्या मिरच्या आहेत। आता हे आपल्याला खलबत्त्यामध्ये बघा कुटून घ्यायचे। मिरची आणि ते कुटून घेतलेलं आहे। चॉपर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आता हे चिकनचे तुकडे टाकून घेऊया। तुम्ही जरी सुरीने बारीक केले तरी चालतात। आपल्याला हे जे बारीक पीस पाहिजे ते मिक्सरला केले की नाही की जास्तच बारीक होते, त्यापेक्षा तुम्ही सुरीने केले तर चालतात। अशा पद्धतीने बघा बारीक करून घेतलेलं आहे। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल 1 चमचा टाकायचं आणि गॅस एकदम बारीक केलेला आहे। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया। कांदा मोठ्या आकाराचा घ्यायचा। कांदा हा आपण भाजून घेऊया। कांदा बघा असा भाजलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकायची। आता हे हलवून घेऊया आणि आलं, हिरवी मिरची आणि आपण लसूण कुटला होता तो टाकून घ्यायचा। आणि आपला हा कांदा अजून जास्त असा चांगला भाजला नाही तर हा चांगला भाजून द्यायचा। त्याच्यावर आपली मिरची, लसूण हे पण भाजलं जाईल। कांदा बघा अशा पद्धतीत भाजून घ्यायचा, असा भाजला पाहिजे। म्हणजे हा जे चटणी जी दाखवणार आहे ना 2 ते 3 दिवस चांगली राहील, त्यासाठी असं भाजून घ्यायचं। आणि तेल थोडं कमीच टाकायचं, म्हणजे चांगले भाजले जातं। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मिरची पावडर टाकायची आणि चवीनुसार मीठ। आता हे हलवून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडासा गरम मसाला टाकायचा। अर्धा चमच्याला पण कमी आहे गरम मसाला, ह्याची पण आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे। आता ह्याच्यामध्ये आपण हे चिकन बघा मी चॉपरमध्ये बारीक केलेलं आहे ते टाकून द्यायचं। आता गॅस बारीक केलेला आहे। बारीक गॅसवर हे पहिलं चांगलं मिक्स करून घ्यायचं। चॉपरमध्ये असा गोळा होतो, ज्याचा बघा असं सुट्ट करून घ्यायचं, हलवतच अशा पद्धतीने बघा हलवून घ्यायचं। कारण बारीक केल्यावर म्हणजे मिक्सरला जरी तुम्ही केलं की नाही तर असा गोळा बनेल, तर असं हलवून जर घेतलं की नाही तर एकदम सुट्ट बनेल। तर असं सुट्ट बनवून घ्यायचं चांगलं आणि चांगलं परतून घ्यायचं। जेवढं तुम्ही चांगलं परताल का नाही तेवढं 2 ते 3 दिवस जरी तुम्ही प्रवासाला नेलं ना तरी सुद्धा राहू शकतं। जर ह्याच्यामध्ये तुम्ही एखादा अर्ध तांबट जरी घात टाकलं ना आणि चांगलं भाजलं तर तरी सुद्धा हे राहू शकतं चांगलं। मध्ये करते हे सगळं आणि गॅस बारीक केलेला आहे। ते आता झाकण ठेवते 2 ते 3 मिनिटासाठी। 2 ते 3 मिनिटं झालेत बघा, मी झाकून ठेवलं होतं। ह्याला काय शिजायला वेळ लागत नाही, एकदम बारीक असल्यामुळे लवकर शिजलं जातं। आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया। तुम्हाला जर खिमा रेसिपी वगैरे पाहिजे जर असेल ना तर ती पण माझ्या चॅनलवर आहे। आणि ह्याला आता असंच आपण 1 मिनिटभर परतून घ्यायचं। पहिलं मिडियम गॅसवर बघा हे परतून घेतलेलं आहे। बघा मस्त असं झालेलं आहे, हे काही खराब होणार नाही काय नाही। तुम्ही 2-3 दिवस कुठं पण प्रवासाला न्या, भाकरीवर खा, रानात जर कामाला गेलं तरी तुम्ही घेऊन जाऊ शकता काहीतरी वेगळं असं खायला। तर अशा पद्धतीने बनवून बघा। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।